देवाभाऊने मराठे म्हणून दिल्लीला जावं, देशाचं उज्ज्वल स्वप्न पूर्ण करावं, तर एकनाथ शिंदेंकडे राज्याचं नेतृत्व सोपवावं. कारण बच्चू कडूंनी सांगितलं, राजकारण महाराष्ट्रातला प्रत्येक माणसाला वाटतंय की महाराष्ट्रातल्या नेत्याने देशाचं नेतृत्व करावं. एक काळ असा होता की देशभरात मराठ्यांचं राज्य होतं आणि त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी मराठे म्हणून दिल्लीला जावे आणि देशाचं उज्ज्वल स्वप्न पूर्ण करावं अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले की राज्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवावं अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषदेचे आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. ते नागपुरात बोलत होते. एकनाथ शिंदे यांनी उठाव केला आणि म्हणून महाराष्ट्रात भाजप सत्तेत परत आली. त्यामुळे संख्याबळाचा विचार न करता नैतिकतेच्या आधारावर देवेंद्र फडणवीस जर दिल्लीवर गेलेत तर राज्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांनाच मिळायला हवं असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. ज्येष्ठ मंत्री म्हणून जर देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर 100% मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे यांचा विचार आणि शिफारस हे स्वतः देवेंद्र फडणवीसच करतील, हे माझं आकलन आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. यावर बोलताना बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत भाष्य केलं आहे. मला असं वाटतं का आता कोणासाठी मुख्यमंत्री होण्यासाठी चाललंय हे महत्वाचा विषय नाही आहे. पहिले एकनाथजी ज्या भूमिकेनं समोर जात आहे तो विषय आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि एक दिवस पुन्हा एकनाथजी शिंदे साहेबांचा आल्याशिवाय राहणार नाही जाऊन मला वाटते देवाभाऊंना निश्चितच दिल्लीची वारी करावी, देश हातात घ्यावा, देशाचे सूत्र हातात घ्यावे. कारण आता दिल्लीला त्यांचं अधिक महत्व जास्त आहे आणि त्या ठिकाणी निश्चितच मला वाटते शिंदे साहेबांनी इकडे महाराष्ट्रात एंट्री करावी आणि मग आम्ही पाहतोय देशात देवेंद्र भाऊ आणि महाराष्ट्रात एकनाथजी असा एक प्रवास सुरू झाला पाहिजे अशी अपेक्षा तर संजय भाऊचा भविष्यवाणी कुठंच कधी खरी ठरली. त्याच्यानं त्यांनी कोणत्या आता ज्योतिषाजवळ हात पाहिला, त्यांचा पाहिला का कोणाचा पाहिला माहित नाही. त्याच्यानं मला वाटतं त्याला काही अर्थ उरत नाही. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.